भाई सब लोग आ जाओ। मी सोडतो, सगळ्यांना उठवतो आणि मग सगळ्यांना तयारीला लावणार मीच आहे. चला. तरी याची इच्छा असते की मी सगळं चेक करून येणार, सगळ्या गोष्टी बघणार, नंतर आपण जाणार. तरी आमची सुजित भल्ला अजून यायची बाकी आहे. अरे ते बॅग आवडतायत ना. सुजित शेठ लवकर या. प्लॅन काय आपला? आज आपण जातो पहिले ज्योतिबा, ओके, मग पन्हाळा, त्यानंतर मग न्यू पॅलेस आणि आज मग माळमामा. आज चलो गाईज, समजतं आपल्याला, तुम्हाला दाखवतो. तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा. ये देखो हमारे सुजित भल्ला भाई सबसे यूनिक स्टाइल करते हैं हर बार. भलर देवा चांग भलर, ज्योतिबाचं नावानं चांग भलर. तुझा भावर करे तुझा गावर चांग भलर देवा चांग भलर ज्योती. तर आपण आलो आहे आता ज्योतिबाला. ज्याच्या मागची स्टोरी आहे, एक राक्षस होता, त्याला मारण्यासाठी शिव आणि पार्वतीने जी गोष्ट सांगितली, म्हणजे त्याला मारण्यासाठी शंकरजीने एका ज्योतीतनं जन्म घेतला होता आणि त्यानुसार त्या राक्षसाचा वध केला होता. त्या ज्योतीच्या नावावरनं इथे त्या देवाचं नाव जे आहे त्याच्यावरनंच दिलं गेलं म्हणून पूर्ण नाव रत्न म्हणून त्याचं नाव होतं. आपण आता आलो आहे पावनखिंडमध्ये. जेव्हा धान्य कोठार जे आहे ते कशा प्रकारे स्टोअर करत होते, कशा प्रकारे धान्याचा महिन्यानुमहिने मोठा बघा ते धान्य हे ठेवायचे, साठवून ठेवायचे. गड संवर्धन भारी केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे मेंटेन करता येत.
पन्हाळगडावर आलो आहे. पन्हाळगडावर एक थिएटर आहे. म्हणजे आपल्याला मूवीच्या द्वारे आपल्याला की बाजीप्रभूंनी कशी लढाई लढली होती याचं सर्व आपल्याला कळणार आहे त्या व्हिडिओद्वारे. आणि एक चांगलं एंटरटेनमेंटचं सोर्स आणि एक आपल्याला मोटिवेशन या सगळ्या स्टोरीमध्ये म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की आपला इतिहास कशा प्रकारे होता आणि कसं दाखवलं गेला आपल्याला आणि कशा प्रकारे त्यातून आपल्याला समोरची वाटतं कशी करायची किंवा कशा प्रकारे आपले योद्धे लढले याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन भेटते आहे. आपण ते बघणार आहे. सध्या थोडं आम्ही मीटिंगमध्ये थांबलो आहे. असं होईल आहे 25 लोकांचं ग्रुप तरच हे लोक हे स्टार्ट करतात शो. तर आम्ही सध्या वेट करतो. आम्ही 7 जण जर आहेत आणि आणखी आम्हाला एक 10-15 लोकांची गरज आहे. तिथपर्यंत आम्ही मीटिंगमध्ये बसलो इथं. आणि खरं म्हणजे या न्यूजद्वारे आपल्याला बाजीप्रभू यांनी कसं स्वराज्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य मानण्यासाठी जय शिवराय. इकडून जायचं का?
चला